तेवढी ती सगळी संकल्पना जी आपल्या मनामध्ये आहे ती सुद्धा तेवढी सोपी नाही. कारण अनुग्रह दिल्यानंतर किंवा अनुग्रहित केल्यानंतर त्या शिष्याला त्याचे जे सगळे गुण आहेत याची वृद्धी तर करायचीच आहे, त्याचबरोबर त्याचे जे दोष आहेत त्या दोषांचा स्वीकार आपल्या गुरूंना करावा लागतो. आणि त्या दोषांबरोबर ज्या काही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या प्रारब्धामध्ये लिहिल्या आहेत त्याचा स्वीकार गुरूंना करावा लागतो. फार वेगळी, ज्याला मला आत्ता मराठी शब्द सापडत नाही, फार वेगळी प्रोसेस आहे ती सगळी संकल्पना. त्यामुळे ते इतक्या उथळ पातळीवरचं नाही आहे जेवढं आपण व्यवहारामध्ये त्या सगळ्या गोष्टी बोलतो तशा पद्धतीच्या त्या नाहीत. तेव्हा मी अमुक ठिकाणचा अनुग्रह घेतला आणि आता झालं, मी पहिलं पार पोचलो असं नसतं. तुमची जोपर्यंत योग्य साधना होत नाही तोपर्यंत तुम्ही फार तर फार मंत्रदीक्षा घेऊ शकता, मंत्रदीक्षा घेऊ शकता. अनुग्रह ही फार वेगळी गोष्ट आहे. देवर्षी नारदांनी ध्रुवाच्या मस्तकावरून हात फिरवला, ध्रुवाला उठवलं, साष्टांग प्रणिपात केला होता आणि ध्रुवाला उठवलं आणि म्हणाले, काय रे बाळा, कुठे चाललायस? त्यांनी सांगितलं, मुनिवर मी तपश्चर्याला चाललो. कशा करता तपश्चर्या करायची आहे तुला? तो म्हणाला, मला त्यांनी सगळी कथा सांगितली, आईने असं असं सांगितलं, मला त्या नारायणांच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करायची. नारद हे फार जबरदस्त रसायन आहे. त्यांनी ध्रुवाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. म्हणाले, बाळा तुझं वय काय आहे आत्ता? तर हे खेळण्या बागडण्याचे वय आहे. अरे ह्या बालवयामध्ये मान अपमान काही नसतो रे. असा एखाद्याने आपला अपमान केला तरी फार काही वाटून घ्यायचं नाही. तेव्हा तू जे सगळं मला आत्ता सांगितलंस आणि त्या सगळ्याचा स्वीकार करून आईनं सांगितलंय म्हणून तू वनामध्ये तपश्चर्येला चाललायस, तर ते फार अवघड आहे, तुझ्याच्याने काही होणार नाही म्हणाले. आणि नारायण जो आहे ना, तो नारायण असा काही साधा सुद्धा असा भेटत नाही म्हणाले. अरे योगी सुद्धा हजारो वर्ष तपश्चर्या करतात, कठोर साधना करतात, तेव्हा त्यांना म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला भगवंतांचा पत्ता लागलाय, पण प्रत्यक्षात तसं नसतं म्हणाले. ते पुन्हा भगवंतांच्या मायेतच अडकून पडतात. तेव्हा तू आता घरी जा आणि ज्या वेळेला तुझं वय होईल ना 55, 60, 65, 75, त्यावेळेला म्हणाले, हे देवधर्माच्या मागे लाग. मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो ना, ओळखीचं कोणी असेल ना तर त्यांना आवर्जून सांगतो की या अमुक ठिकाणी भागवत कथा आहे, अमुक ठिकाणी रामकथा आहे, अमुक ठिकाणी कीर्तन आहे. तर मला फार चांगले चांगले अनुभव येतात. काही काही आजी तर आमच्या इथल्या ओळखीच्या आहेत, साधारणपणे 75 ओलांडली आहे, तर त्यासुद्धा अजून म्हणतात की आमचं काय अजून वय झालं नाही हे असलं काहीतरी कीर्तनाला जाऊन बसण्याचं म्हणाले. कुठल्या वयात ध्रुवानी सुरुवात केली आहे बघा. आणि आम्हाला 70 आली तरी मंदिरात जावं असं वाटत नाही. मग मला सांगा, का बघावं मग भगवंतांनी आपल्याकडे? अगदी साधा प्रश्न आहे. आम्हाला फक्त गरजेच्या वेळेला भगवंत आठवतात. आम्ही कधी मंदिरात गेलो नाही, कधी त्याच्यासमोर डोकं टेकवलं नाही, कधी आमच्या आवडती वस्तू त्याला अर्पण केली नाही. भगवंताला जे आपल्याला आवडतं ते द्यायचं बरं का दुसऱ्याला. म्हणून तिथे जे द्रव्य ठेवतात ना, पैसे ठेवतात ना, याचं कारण ते आपल्याला तो प्रिय आहेत ना, म्हणून ते भगवंतांना अर्पण करायचे. मग त्यातल्या त्यात आम्ही काय अर्पण करतो? आठवा आपण सगळे काय करतो? पाकिट उघडतो, त्यातल्या त्यात ती म्हणजे हल्ली नाणी नसतात म्हणून त्यातल्या त्यात खराब झालेली 10ची नोट
अशी बघायची आणि मग ती बुवांना आरतीमध्ये किंवा तिथल्या इष्टदेवतेच्या पेटीमध्ये टाकायची आणि अपेक्षा काय करायची की त्याने आम्हाला सगळं चांगलं द्यावं. आम्ही देताना काय देतो भगवंताला किंवा दुसऱ्याला याचा विचार करा. आणि हा निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही बाहेर देता तेच तुमच्याकडे परतून येतं. त्यामुळे आपल्याला त्याच यातना भोगाव्या लागतात. नारदांनी ध्रुवाला सांगितलं की ध्रुवा, तू या सगळ्या भानगडीमध्ये पडू नकोस, तू घरी जा, तू लहान आहेस. तेव्हा ध्रुव सुद्धा तयार आहे. त्यांनी देवर्षी नारदांना सांगितलं की तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे, पण मी आता माझ्या आईला सांगितलंय की जोपर्यंत मला ते नारायण भेटत नाहीत, त्यांची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत मी काही घरी परत येणार नाही, असं वचन मी आईला दिलंय. आणि ज्या अर्थी तुम्ही मला थांबवलेलं आहे आणि तुम्ही कोणीतरी ऋषी दिसताय, तेव्हा तो भगवंत प्राप्त होईल असा जो ज्ञान मार्ग आहे तो मला तुम्ही सांगा, तो मला कशा पद्धतीने भगवंत प्राप्त होतील. त्यावेळेला देवर्षी नारदांनी ध्रुवाला नारायण नामाचा उपदेश केला आहे. आणि देवर्षी नारदांनी ध्रुवाला सांगितलं की ध्रुवा, तुझ्या मातेनं सांगितल्याप्रमाणे तू त्या वासुदेवांचं भजन कर, मधुवनामध्ये जा, कारण मधुवनामध्ये श्रीहरी कायम असतात. त्या श्रीहरींचं तू ध्यान कर. त्याला विधी सांगितला आहे, कशा पद्धतीने प्राणायामाचा विधी सांगितला आहे, पूरक, रेचक आणि कुंभक कशा पद्धतीने करायचं. आणि त्या भगवंतांचं नामस्मरण कर. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर. आणि त्यानंतर तुझी साधना जशी जशी पूर्ण होईल त्यानंतर तुला त्या नारायणांचं प्रत्यक्ष प्राप्ती होईल, असा आशीर्वाद ध्रुवाला दिला. ध्रुवानी पुन्हा एकदा त्यांना वंदन केलंय. देवर्षी नारदांना ध्रुवानी प्रदक्षिणा घातली असा उल्लेख आहे. वंदन केलं आणि ध्रुव त्या ठिकाणाहून निघून गेला. ध्रुव निघून गेल्यानंतर देवर्षी नारद ह्या उत्तानपाद राजाच्या राजवाड्यात आले. त्याला सांगितलंय, त्यावेळेला त्याला दुःख झालेलं आहे की मी असं करायला नको होतं. माझ्यामुळे माझा जो अतिशय बुद्धिमान मुलगा आहे त्याला घर सोडावं लागलं. तेव्हा नारदांनी सांगितलं की तुम्ही काय त्याची काळजी करू नका, साक्षात भगवंत त्याचे रक्षण करतात. तेव्हा त्याला काही होणार नाही याची काळजी भगवंत घेतील आणि त्याला निश्चित त्या पदाची प्राप्ती होईल आणि तो पुन्हा परत येईल. एवढं नारदांनी सांगितलं. नारद तिथून निघून गेले. आणि इकडे ध्रुव मधुवनामध्ये पोचला. यमुनेमध्ये स्नान केलं त्यांनी आणि उपासनेला प्रारंभ केलाय. ध्रुवानी कशा पद्धतीनं उपासना केली आहे हे भागवतामध्ये सांगितलंय. पहिल्या महिन्यामध्ये तो दर 3 रात्रीनंतर म्हणजे 3 दिवसानंतर उठायचा आणि गरजेपुरतं कवठ आणि बोराचं फळ म्हणजे बोरं खायचा. अशा पद्धतीनं उपासना करत त्यानं 1 महिना काढला. आपल्या ठरलेल्या आसनावरती बसायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या भागवताचा महामंत्र म्हटलं जातं याला. ह्या मंत्राचा जप करायचा. अशा पद्धतीनं त्यानं पहिला महिना काढला.
त्याच्यानंतर ध्रुवानं एका महिन्याचे जे 3 दिवस त्याचं तपाचरण होतं तो कालावधी वाढवलाय. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसांनी एकदा ध्रुव उठायचा आणि त्यावेळेला गवत आणि गळून पडलेली पानं एवढं फक्त भक्षण त्यानं केलंय. ते गवत सुद्धा वाळलेलं गवत असं सांगितलंय. ते आपल्या पोटापुरतं जेवढी भूक आहे तेवढी खायचं आणि पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करायचा. तिसऱ्या महिन्यामध्ये त्यानं हा कालावधी अजून 3 दिवसांनी वाढवलाय. म्हणजे पहिल्या महिन्यात 3 दिवस, मग 6 दिवस आणि आता तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवस. 9 दिवसांनी एकदा उठायचं आणि केवळ पाणी प्यायचं आणि उरलेला सर्व काळ ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करायचा. चौथ्या महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा दिवस वाढवले. 12 दिवसानंतर एकदा त्यांनी आता श्वासावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. म्हणून 12 दिवसानंतर एकदा फक्त वायुभक्षण करायचं आणि त्या ध्यान योगाद्वारा श्रीहरींची आराधना करायची. 5व्या महिन्यामध्ये ध्रुव आता आपली जी तपश्चर्या आहे ती त्यांनी अधिक कठोर केली. श्वासावर तर त्यांनी नियंत्रण मिळवलंच आहे, पण त्याचबरोबर तो आता एका पायावरती उभा राहिला आहे आणि एका पायावरती उभा राहून ध्रुव तपश्चर्या करतोय. आणि 6व्या महिन्यामध्ये असं सांगतात की आत्तापर्यंत जो ध्रुव एका पायावरती उभा होता, श्वासावरती त्यांनी नियंत्रण मिळवलं होतं, तो आता फक्त उजव्या पायाच्या अंगठ्यावरती उभा राहिलेला आहे. आणि असा त्यांनी जवळजवळ 1 महिना काढला. 6वा महिना त्यानं या पद्धतीनं तप केलंय आणि त्याच्या तपोबलाचं वजन एवढं वाढलं आहे की आता पृथ्वी डगमगायला लागली असा उल्लेख आहे. म्हणजे पृथ्वी हलायला लागली, कारण तो एका अंगठ्यावरती उभा आहे. आणि कथा अशी सांगतात की भगवान महाविष्णू आपल्या वैकुंठामध्ये त्यांची धावपळ चालली आहे. पृथ्वी डगमगती आहे आणि भगवान महाविष्णू आपल्या सगळ्या महालामध्ये काहीतरी शोधतायत. लक्ष्मी देवी आल्या आणि काय शोधताय म्हणाल्या. भगवान महाविष्णू म्हणाले शंख शोधतोय. लक्ष्मी देवी म्हणाल्या की शंख कसले शोधताय. म्हणाले आत्ता काय परिस्थिती आहे बघा, सगळे देव जमा झालेत आणि हा तुमचा भक्त एका पायावरती उभा राहिलाय आणि तुम्ही शंख का शोधताय. त्यावेळेला भगवान महाविष्णूंनी सांगितलं की मला त्याला जे ज्ञान द्यायचं आहे ते शंखावाटे द्यायचं आहे, म्हणून शंख शोधतोय. लक्ष्मी मातेनं त्यांना शंख आणून दिला आणि ज्या ठिकाणी ध्रुव एका पायावर आपल्या सगळी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचं दमन करून आपला प्राण रोखून ध्रुवानी श्वासोच्छ्वास रोखला होता, त्याच्यामुळे पृथ्वीवरचा सगळीकडचा प्राणवायू जो आहे तो थांबला होता. एवढं त्याचं तपोबल वाढलं होतं. भगवान महाविष्णूंनी त्याच्या समोर गेले. आत्तापर्यंत ध्रुव जे मनामध्ये डोळे बंद करून आतमध्ये जे स्वरूप पाहत होता ते स्वरूप त्याचं नाहीसं झालं, मनामधलं स्वरूप. कारण ते प्रत्यक्ष परब्रह्म तत्व त्याच्या समोर येऊन उभं आहे. मनात तर ते रूप नाहीसं झाल्यावरती ध्रुवानी डोळे उघडले
पुन्हा डोळे बंद केले, पुन्हा डोळे उघडले आणि मी ज्याची आराधना करतोय ते भक्तवत्सल भगवान प्रत्यक्ष समोर उभे आहेत. पण ध्रुवाच्या मुखातून शब्द उमटेना. ही त्याची जी अवस्था आहे ही भगवंतांनी जाणून घेतली आणि आपला जो शंख आहे तो शंख ध्रुवाच्या गालाला लावला असा उल्लेख आहे, कानाला लावला असा उल्लेख आहे. आणि त्या शंखावाटे ध्रुवाला ज्ञान दिलं. ध्रुवानी भगवंतांची स्तुती केलेली आहे. भगवंतांनी विचारलं, हे सगळं तू कशा करता केलंस? तेव्हा त्यांनी कथा सांगितली आणि म्हणाला की मला तुम्ही अशी जागा द्या, असं आढळ पद द्या जिथून मला कुणीही उठ म्हणू शकणार नाही. तेव्हा त्या पदाची प्राप्ती तुम्ही मला करून द्या. भगवंत तथास्तु म्हणाले. आणि आज सुद्धा आपण आकाशामध्ये ध्रुव तारा जो पाहतो तो ध्रुव तारा दुसरा तिसरा कोणी नसून भगवंतांचा अत्यंत प्रिय भक्त हा ध्रुव आहे. तो ध्रुव अखंड अवकाशामध्ये स्थिर आहे. एवढी युग लोटली तरीसुद्धा त्या ठिकाणून तो हललेला नाही. असं आढळपद भगवंतांनी त्याला दिलं. हे मागितल्यानंतर मात्र ध्रुवाला पश्चाताप झाला. त्याने भगवंतांना सांगितलं की मी खरं तर तुमच्याकडे मुक्ती मागायला पाहिजे, पण मी हे काय व्यवहारातलं मागून बसलो. त्यावेळेला भगवंत म्हणतात की तू हे जे मागितलंयस ते तुला आलेले जे पूर्वानुभव आहेत त्याच्या मुळे तू ही गोष्ट मागितली आहेस. एका अर्थाने ही मुक्तीच आहे. तो सगळा प्रसंग घडला. भगवंत अंतर्धान पावले. भगवंतांनी ध्रुवांना सांगितलं की तू आता पुन्हा जा तुझ्या राज्यामध्ये, यथाकाळ तू राजा होशील आणि त्याच्यानंतर काही वर्ष राज्य करशील आणि मग त्या आढळ पदाला पोचशील. अशी सगळी ध्रुवांची एकूण पुढचा जो सगळा हे आहे तो भगवंतांनी ध्रुवांना सांगितला आहे. आणि त्याच्यानंतर भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान पावले. पुढे ध्रुवांनी कशा पद्धतीनं राज्य केलं आणि ते कशा पद्धतीनं परमपदाला पोचले ही सगळी कथा आपण पुढच्या भागामध्ये पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.